शिवलिवंत आले आणि तथागताने सांगितलं कर्णिमय पठण करा. किती काळ आहे तर आपणही पाहू. होईल का? पण त्यांनी त्यावेळेस शिवली महाथेराला वंदन केलं, जाग्यावरून वंदन केलं. भगवंत तुम्ही एक मनुष्यच आहात, पण अनंत होऊन आलात. आईच्या गर्भामध्ये 6 वर्ष 6 महिने 16 दिवस थांबलात. त्या बाळाचं संरक्षण तुम्हाला करायचं आहे. ज्याच्या कोणाच्या घरी अगर कोणतेही बाळ असो, अष्टशिलाचं अगर पालन केलं, 8 राशीचं अगर त्यानं पूजन अगर केलं, त्याच्या घरचं दुःख दूर गेलं. शिवलिवंतीजीला तथागत भगवान गौतम बुद्धाने वंदन केलं आणि तिथून कर्णिमय सूक्ताचं पठन केलं. तेव्हा बाकीचे भिक्षू म्हणायला लागले, खरोखर आम्ही अगर हे पठन केलं तर बाळ वाचल का? काळ सकाळीपासून येऊन संध्याकाळपर्यंत तिथे वाट पाहून राहिला. यांचं सुत्त पठन थोडस तरी अगर थांबलं तर मी कुठून तरी हात टाकतो आणि प्राण घेऊन येतो. पण महापरित्रण पाठात दिसते का तुम्हाला कुठं फूट पडलेली? कोणी थांबतानी? आजकाल थांबतात, पण मी नाही थांबत. एकदा चालू झालं 7 वाजता चालू झालं, दुसऱ्या दिवशी 7 वाजताच माझं तोंड बंद होणार. त्यापर्यंत सारखं पुस्तक वाचत राहतो. फूट पडणार का कुठे? तेव्हा तथागतांनी विनंती केली आणि संपूर्ण भिक्षू संघाला सांगितलं कर्णिमय सूक्ताचं पठन करा. कितीही मोठं दुःख असो, कितीही मोठा साप येऊ द्या, इच्चू येऊ द्या, इंगडे येऊ द्या, कितीही काही येऊ द्या, कोणालाच काही विजा होणार नाही. आपण अगर एखाद्या दिवस महापरित्रण करू, इथे कितीही मोठा साप येऊ द्या, विजा होणार नाही. फक्त मनास श्रद्धा पाहिजे. तर असं आपण कर्णिमय सूक्ताचं पठन करू. आणि पठन करता वेळेस तुमच्या मनातला जो काही विकार आहे, आपल्या घरचं भांडण जरी असं, तरी त्या मोमबत्ती अगरबत्ती सांगायचं आहे. त्या 8 राशीमध्ये सांगायचं आहे, 10 राशी आहे, 5 राशी आहे, त्याच्यात सांगायचं आहे. भगवंत मी इथून हे घरी गेल्याच्या नंतर माझ्या घरी भरभराटीनं असू दे आणि माझ्या घरी दुःखाचा डोंगर जीवनात येऊ नको देऊ. हे भगवंताला शिवली महाथेराला सांगायचं आहे. पण साधू 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 करकुशलिनं यन्तं सन्तं पदं अभिसमे च सको उजो च सुजो च सुवचो च समुदो अनतिमान् संतोषो च सुवरो च अपकेचो सल्लोत होति संत्रिदियो च निपको च अपगपो कुलेषु अननगीतो न तं दुःखं समाचरे किञ्चित् केन वय्यो परे उपवदेयो सुखिनो वा खेमिनो हन्तु सबे सत्ता भवन्तु सुखी सत्ता एकेचि पानभूतासि तसा वा थावरा वा अनवशेषा देगा वा ये महन्ता वा मोजिबारसका अनवकुल देठा वा एव देठा ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सब्बवेशे वा सबे सत्ता भवन्तु सुखी सत्ता न परो परं निभूमेतं नातिमय्य सकतन किञ्चि व्यारोसना बटिकसय्या नाय्यमय्या सदुःखमेशय्या माताय कानियं पुत्रं आयुषा एकभूतमनुरखे एवं त्रिसर्वभूतेषु मानसं भावरे अपरिमाणं मेतां च सर्वलोकस्मि मानसं भावरे अपरिमाणं उदङ्गदो च तिर्यां च असबादं अवेर अपसन्त तीर्थं चरन्निशेनो वा शयानो वा यावत् सविगतमेको एतं सदीयधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारयिदमाव देडे च अनुपगमा शीलवादर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयङ्गे नहि जातु गभशय्यं पुनरेति एतेन सच्चवजेन सोतु ते हन्तु सर्वदा एतेन सच्चवजेन सर्वदुःखाभयारोगा विनाशतु एतेन सच्चवजेन होतु मे जे मङ्गलानि।